अमोगरेची का जाईची का जुईची का गुलाबाची का झेडूची का रांझोळीची का चाफा का सोनचाफा वितू गुलबार अजून ते एक फुल आहे पुढे सफेद असतो मागे भगव्या कलरचा कागद असतो. हा वा 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 तुमच्याकडे ऐकायला मिळालं लोकांना खरं काहीतरी प्राजक्त त्याचं नाव प्राजक्त नाही बरं का तुझी त्याचं नाव पारिजातकच आहे. ओरिजिनल नाव त्याचं पारिजातकच आहे. तुम्ही आपण प्राजक्त करून टाकलं तरी होऊन सगळ्या गरजा तिथं राहतो आपण तिथं जातो ना तिथं जातो गेली ना नाही बरं नाही नाही ते जे खरं जे फुल आहे ना ते फुल ते जे झाड आहे ते झाड इथं नाही ते स्वर्गातलं आहे ते स्वर्गातलं झाड आलेलं आहे ते माता सत्यभाम्या मातेला आणलेलं झाड आहे ते. याचा अर्थ कशासाठी मला कथा सांगून मला विषयात करायचं नाही. त्याला पाणी जाताना फुल म्हणतात. एवढे सगळे फुलं इतके फुलं पाहायचे का देवाला नेमकं कोणतं फुलं पाहायला म्हणजे देवाला माझी पूजा होईल ऐका. हा प्रश्न जर तुम्हाला जसा पडला त्याचा हाच प्रश्न ज्ञानोबा आहे. तुकोबारायला सुद्धा देवाची पूजा करायची तर नेमकं कोणती फुलं पाहिली पाहिजे हे ज्ञानोबारायला सुद्धा प्रश्न पडला. आणि ज्ञानोबा आहे पण परमात्म्याचेच अवतार ज्ञानोबा विचार करतात. ज्ञानोबाला तुमचं आपलं समाधान करतात. ज्ञानोबा म्हणतात काय का जर देवाची जर पूजाच करायची झाली तर देवाची पूजा करत असताना ऐका त्या सर्वात्मक विश्वाला जर तुम्ही पूजा जर करायची झाली त्याला जर फुलं तोडायची झाली तर काय कोणती फुलं पहा ज्ञानोबा करतात. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुटुंबाची विना पूजा केली हो या त्या सर्वात्मक ईश्वराला जर का फुलं पाहायची झाली तर इतर कोणती फुलं वाहू नका. तुमच्या चांगल्या केलेल्या कर्माची फुलं भगवान परमात्म्याला आवडतात. चांगले केलेलं कर्म तुम्ही त्याला द्या नक्कीच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त झाल्याचं राहणार नाही.